भिवंडी पालिकेचा महापौर कोण होणार याचं उत्तर उद्या मिळणार आहे। पण इथे कोणालाच स्पष्ट बहुमत नाहीये, त्यामुळे नाट्यमय घडामोडींना वेग आलाय। चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसकडे सर्वाधिक नगरसेवक असतानाही ठाकरे सेनेला फोडून भाजपने सत्ता काबीज केली। आता अगदी अशीच परतफेड भिवंडीत करण्याच्या तयारीत काँग्रेस असल्याचं दिसतंय। भिवंडीत सुद्धा काँग्रेस सर्वाधिक म्हणजे 30 नगरसेवक काँग्रेसकडे आहेत, तर भाजपचा एक गट फोडून भाजपच्या 9 नगरसेवकांना काँग्रेसने सोबत घेत सत्ता स्थापनेची तयारी केली आहे। काँग्रेस प्रणित भिवंडी सेक्युलर फ्रंट सोबत भाजपच्या 9 नगरसेवकांचा फुटीर गट जातोय। त्यामुळे आता भाजप यावर नक्की काय करणार पाहणं महत्त्वाचं आहे, कारण भाजपने तिथे एकत्रित गटाची नोंदणी केल्यावर ही फूट झाली आहे। या फुटीर गटाचं नेतृत्व ऐन निवडणुकीआधी भाजपत आलेले नारायण चौधरी करत असल्याचं आता समोर येत आहे। तर भिवंडीत सुरू असलेल्या चर्चांवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ काय म्हणतात, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। भाजप लोकांचे पक्ष फोडत होती, आता भाजपत उभी फूट पडली आहे। काँग्रेसने भाजपला फोडलं, भाजप फुटली हाच महत्वाचा आहे। कोणी फोडली हा काही फोटाफोटीचं श्रेय घेण्याचा भाग नाही। त्यामुळे भाजप फुटली, मी 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 करणार त्यांचा जो अहंकार पक्ष होता तर त्यांच्यात जर फुटले, आता भाजपचे गट फुटायला लागले आणि ते जर बाहेर त्याच्यातून पडायला लागले तर ही याच्यातली बातमी आहे। मला संपूर्ण या प्रकरणाची माहिती नाही, पण मी एवढं सांगेन, जो फुटून जातो तो भाजपवाला नाही। जो भाजपच्या विचारांशी प्रामाणिक आहे तोच स्वयंसेवक, तोच कार्यकर्ता। आणि म्हणून नेमका भिवंडीच्या प्रकरणातली मी माहिती घेईन, पण जो सर्वसाधारणतः आमच्या विचाराशी फारकत घेतो तो भाजपचा नाही, तो भाजप फुटीर म्हणता येणार नाही, तो आम्हाला सोडून बेदखल झालेला आहे असं मी म्हणेन। प्रदेशाध्यक्ष यावर निर्णय घेतील। भिवंडीमध्ये उद्या राजकीय समीकरण दिसेल अशी प्रतिक्रिया दिली आहे भाजपचे नेते नारायण चौधरी यांनी। नारायणजी, कसं नेमकं समीकरण असणार आहे? आपल्याला दिसेल बंधू, समीकरण काय असेल ते आपल्याला 20 तारखेला दिसेल। किती नगरसेवक तुमच्या सोबत आहेत साहेब, आम्ही 20 तारखेला आपल्याला दिसेल ना। 9 आहेत की 12 आहेत? साहेब, आपल्याला 20 तारखेला समजेल। पण पक्षांतर बंदीचा कायदा लागू केल्यानंतर भाजप तुमचं नगरसेवक घालू शकते, वाटत नाही का? पक्षाचा जे असेल निर्णय ते आम्ही ॲक्सेप्ट करू। तर भिवंडीमध्ये शिवसेना सहकार्य करत नसल्याचा आरोप नारायण चौधरींनी केलाय। मात्र या आरोपांचं खंडन शिवसेनेचे गटनेते मनोज काटेकर यांनी केलं। भाजपमध्ये 2 गट पडल्यानं भाजपचा उमेदवार पळून गेला, त्याचं खापर आमच्यावर का फोडताय असा सवाल काटेकर यांनी केलाय। आम्ही कॅम्प आत्ता 2-3 दिवसापूर्वी लावला आणि आमचे नगरसेवक या ठिकाणी ठेवून दिले आणि त्यामध्ये आम्ही त्यांचे गटनेते संतोष शेट्टी यांची चर्चा करत होतो। त्यांचे एकत्र नगरसेवक न आल्यामुळे त्यांनी का आमच्यावर जर आरोप करत असतील तर ते आरोप पूर्ण निराधार चुकीचे आहेत, त्याचं मी खंडन करतो। ज्या प्रकारे त्यांनी जो निर्णय आता जाहीर केलेला आहे की आम्ही सेक्युलर फ्रंटच्या बरोबर चाललेलो आहे, ते भिवंडीचं दुर्दैव आहे। आणि शिवसेना पक्ष जो आहे तर ज्यांना शब्द दिला त्यांना शब्द पूर्ण करणार आतापर्यंत भिवंडी शहराचा इतिहास आहे। आणि अशा प्रकारचं जर महापौर पदाचे उमेदवारच पळून जात असेल पक्षातून तर दुर्दैव आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।